विधान भवन परिसरामध्ये आग लागलेली आहे आणि या दृश्यात धुरांचा लोट जो आहे ते आपल्याला बघायला मिळत आहेत। नेमकी ही आग कशामुळे लागली या संदर्भातली माहिती समोर आलेली नाहीये, मात्र आपण आपली प्रतिनिधी वैदेहीकडून आपण लगेचच जाणून घेणार आहोत या संदर्भातली सगळी माहिती। वैदे, काय अधिकची माहिती मिळते? तुझ्या मागे आम्ही बघतोय धुरांचे लोट बघायला मिळत आहेत, विधान भवनामध्ये आग लागलेली आहे, नेमकं काय कारण आहे? नक्कीच आपण बघतोय की विधान भवनाचा हा प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या इथे आपण बघतोय की या ठिकाणी आतमध्ये स्पार्क होतोय, सातत्यानं हा स्पार्क होतोय आणि या ठिकाणी जे आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या या ठिकाणी केला जात आहे। आपण बघतोय की या ठिकाणी जी तांत्रिक जी सोय आहे, चेकिंग करण्याची जी यंत्रणा आहे त्या ठिकाणी जी आहे ती आग लागलेली होती आणि आपण बघतोय की याच ठिकाणून खरं तर अनेक जण प्रवेश करतात आणि सुरुवातीला वास यायला लागला होता आणि त्यानंतर जी आहे ती ही आग लागली असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की याच विधान भवन परिसरामध्ये काही मिनिटांपूर्वी एक दुर्गंध यायला सुरुवात झाली होती, पण नेमका कसला दुर्गंध आहे या संदर्भात काहीच कल्पना येत नव्हती। मात्र अचानक स्पार्क होताना बघायला मिळतं। अजूनही आतमध्ये जे आहे ते स्पार्क सध्या सुरू असलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचं काम सध्या करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जी विधान भवनातील फायर सेफ्टी किट आहे त्याच्याद्वारे हे आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। मात्र आपण बघतोय की संपूर्ण या ठिकाणची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती सध्या बंद करण्यात आलेली आहे। धूर या ठिकाणी सध्या विधान भवनात पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाला पाचारण जरी करण्यात आलं असलं तरी तांत्रिक सध्याची जी सोय सुविधा आहे इथून त्या परीनं त्या यंत्रणांचा वापर करून या ठिकाणी जो आहे तो आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। स्पार्क जे आहेत ते सातत्यानं या ठिकाणी होत असलेले बघायला मिळतात आहे आणि जसे स्पार्क होत आहेत तसं त्या ठिकाणी जे आहे ते हे आग वाढू नये किंवा हा स्पार्क वाढून मोठी गोष्ट होऊ नये किंवा मोठी आग लागू नये यासाठीचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी अग्निशमन दलातर्फे सातत्यानं केला जात असल्याचा आपण या ठिकाणी पाहू शकतो। की आपण बघतोय की किट जे आहेत ते विधान भवन परिसरामध्ये आग आटोक्यात आणण्यासंदर्भातले आहेत आणि त्याचाच वापर करून या ठिकाणी सध्या ही आग जी आहे ती सध्या नियंत्रण आणली जात असल्याचं बघायला मिळतं। आपण आपल्या दृश्यांमधून बघतोय की सातत्यानं स्पार्क होत आहेत, सातत्यानं आपण बघतोय की आग जन्य स्थिती जी आहे ती आतमध्ये पाहायला मिळत आहेत, सातत्यानं स्पार्क होताना बघायला मिळत आहेत आणि जसे स्पार्क होत आहेत तसं या ठिकाणी ते ही आग किंवा फार या ठिकाणी ही आग लागू नये ते विझवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केले जात असल्याचं। कोणी अधिकारी अडकले आहेत का? कोणती जीवितहानी झाली आहे का? काय त्या संदर्भातली काही माहिती मिळते का? बघा या ठिकाणी जे आहे ते सुरुवातीला काही महिला पोलीस त्या ठिकाणी होत्या आणि महिला पोलीस ज्या या ठिकाणी होत्या त्यांना सातत्यानं आवाज येत होते। सुरुवातीच्या काळात जे आहे ते त्यांना आवाज आले, त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना जे आहे ते बोलवण्यात आलं आणि त्यांनी जेव्हा तपासणी केली